नमस्कार मित्रांनो, मी दीपक सोनवणे. आत्ता बघितलं तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये दिवसेंदिवस टेम्परेचर हे अपला जात आहे. अशा कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे पोल्ट्री फार्म आहे, ज्यात पक्षी आहे, तर जे पूर्ण पक्षी आहे तर फिडिंग कमी आणि चोच उघडून पेंटिंग जास्त प्रमाणात करत आहे. असं का होत आहे? तर पक्ष्यांना कोणत्याही घामाच्या ग्रंथी नाही आहे व ह्या ग्रंथी नसल्यामुळे पक्षी कोणत्याही प्रकारचा आपल्या शरीरामध्ये होणारं जे टेम्परेचर, एक्स्ट्रा टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर वाढणार आहे, हे घामाच्या द्वारे बाहेर काढू शकत नाही. म्हणून पक्ष्यांना जर पक्ष्यांची बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर पक्ष्यांना त्याची बॉडीचं टेम्परेचर कमी करण्यासाठी आपला श्वासोच्छ्वास वाढावा लागतो व पेंटिंग केला जातो. त्यानुसार त्या पक्ष्यांचं बॉडी टेम्परेचर हे कमी होत असतं. तर याला दुसरा पर्याय काय आहे? जास्त कडकच्या उन्हामध्ये आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण पक्ष्यांना आपल्याला थंड ठेवू शकतो? तर पहिला हा विषय आहे की वरती आपण बघू शकता फोगर्स आहेत, तुम्ही फोगर्स लावू शकता. त्याद्वारे तुम्हाला पक्ष्यांचं टेम्परेचर कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. दुसरा एक विषय आहे की आपण हा जो केजेस आहे, या केजेसवरती आपण एक दुसरी पाईपलाईन टाकलेली आहे, ज्याची एक फुटावरती होल्स आहेत, ज्याचे कॉक जर चालू केले तर ॲटोमध्ये पाणी चालू होतं. त्यामुळे काय होतं की पक्ष्यांना एक्स्ट्रा पाणी होतं आणि डिहायड्रेशन होत नाही. दुसरा विषय आहे की तुम्ही जर बघितलं तर आपली इनलाईन आहे, तर याच्यासोबतच तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये ह्या पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये इलेक्ट्रॉल्स देऊ शकता, जेणेकरून पक्ष्यांची बॉडी टेम्परेचर कमी राहू शकते. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये आपण दिवसभर आपण फार्ममध्ये पाणी देत आहे, या पाण्याला जर तुम्ही आउटलेटद्वारे जर वारंवार जर पाणी काढलं, एक तासाला जर पाणी काढलं, पाईपलाईनमधलं गरम पाणी जर काढलं, तर हे पाणी जर गरम काढल्यामुळे पक्ष्यांना थंड पाणी जातं व या थंड पाण्यामुळे पण पक्ष्यांचं टेम्परेचर कमी राहू शकतं. चला तर तुम्हाला मी दाखवतो आज ह्या पद्धतीनं आपण पक्ष्यांचं पाणी आउटलेटद्वारे काढू शकतो. ह्या पद्धतीनं जर तुम्ही दररोज एक तासाला जर पाणी काढलं तर ऑब्व्हियसली तुमच्या पाईपलाईनमधलं जे गरम पाणी आहे ते गरम पाणी कमी होऊ शकतं. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं हाताला जर चेक केलं तर ह्या पाण्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे व जर गरम पाणी असेल तर पक्षी पाणी पिणार नाही. म्हणून वारंवार एक तासाला जर अशा पद्धतीनं पाणी जर तुम्ही आउटलेटनी जर बाहेर काढलं तर खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. गरम पाणी बाहेर निघाल्यामुळे थंड पाणी पक्ष्यांना भेटलं जातं. नेपलद्वारे पक्ष्यांना थंड पाणी येतं व त्यामुळे पक्ष्यांचं टेम्परेचर कमी राहण्यासाठी मदत होते. आहे 36 इंची पाते आहे व हा 40 ते 50 फुटापर्यंत हवा देतो आहे. आता तुम्ही बघू शकता मी फॅनच्या समोर उभा आहे. ज्या पद्धतीनं माझे कपडे ज्या पद्धतीने हलत आहेत त्या पद्धतीनं फुल एक्झॉस्टमध्ये फॅन हा देत आहे, हवा देत आहे. तर ही हवा जर एकाच साईडला तुम्ही सगळ्या फॅनचे तोंड जर एकाच साईडला दिले आणि हवेच्या दिशेने जर तुम्ही फॅनची हवा जर दिली तर ऑब्व्हियसली तुमच्या फार्ममध्ये सगळ्या पक्ष्यांना चांगली हवा जाते, व्हेंटिलेशन प्रॉपर होतं. पाईपलाईनमध्ये जे असणारं पाणी आहे ते पण थंड होतं. जिथे हवा खेळती असेल त्या हवा खेळत असताना तिथलं टेम्परेचर कमी राहतं. पक्ष्यांना पेंटिंग खूप जास्त प्रमाणात करावं लागत नाही. उन्हाळ्याचे दिवस वाढत आहे, जेवढ्या गोष्टींची काळजी घेता येईल त्या पद्धतीने घेऊ शकता. सर्वप्रथम तर इन्व्हायरमेंटबरोबर मॅच होण्यासाठी शेडच्या साईडनी जर जेवढे जास्त झाडं लावाल त्या झाडांमुळे तुम्हाला फायदा एकच होऊ शकतो की तुमच्या फार्ममधील टेम्परेचर कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे जेवढे जास्त झाडं लावाल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. व सोबतच आतमध्ये फोगर्स लावा, फॅन्स लावा, दिवसभरामधला 4-5 वेळेस पाईपलाईनमधलं पाणी काढा व जशा पद्धतीने इनलाईन टाकल्या आहेत त्या पद्धतीने इनलाईन टाकून जास्त प्रमाणात पाणी द्या. आणि टाकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉल्स, व्हिटॅमिन सी या पद्धतीचं प्रोडक्ट्स यूज करून तुम्हाला पाण्याचं टेम्परेचर कमी ठेवण्यासाठी व पक्ष्यांचं बॉडी टेम्परेचर कमी ठेवण्यासाठी मदत होईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट आम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी मार्गदर्शन घडेल व याच्यात आणखी काही नवीन आम्ही काही माहिती देऊ शकतो. यासाठी तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता, कमेंट्स करू शकता. धन्यवाद. तर आपण आज ज्या फार्ममध्ये आहोत तर ह्या फार्मची रुंदी बघू शकता. हा फार्म युनिक आहे थोडासा. या फार्मची रुंदी 28 फूट घेतलेली आहे व याच्यामध्ये फक्त 2च रो टाकलेले आहे, जेणेकरून काय होतं की व्हेंटिलेशनला खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. 2 रो असल्यामुळे व्हेंटिलेशन प्रॉपर होत आहे. साईडची हाईट 11 फूट आहे व आतमध्ये फोगर्स लावलेले आहे व याच्यासोबत आणखी टेम्परेचर जर कमी करायचं म्हटलं तर येथे फॅन्स पण लावलेले आहे. इथे बघितलं तर 40 फुटावरती काम